अभ्यास 42वा. त्याच्यामध्ये आपल्याला येणार आहे शब्द जे की नपुंसकलिंग आहेत पण उकारांत आहेत. सोपेत. मधु, मधुनी, मधुनी. जसा आपण वारी शब्द, वारी, वारिणी, वा- वारीणी. तसं मधु, मधुनी, मधुनी. नपुंसकलिंग असल्यामुळे सारखाच मधु, मधुनी, मधुनी. देन मधुना, मधुभ्याम, मधुभिः. मधुने, मधुभ्याम, मधुभ्य. जसं भगवान शब्द तसाच आपण अख्खे जेवढे काही व्यंजनांत शब्द आहेत ते आपण कशावरतीच पाहिलेले आहेत? भगवानवरतीच. मधु. मधुचा अर्थ होतो मध. उकारांत नपुंसकलिंग. बघा, मधु, मधुनी, मधुनी. मधु, मधुनी, मधुनी. मधुना. जसं भगवता तसं मधु, मधुना. भगवते, मधुने. भगवतः, मधुनः. भगवतः, मधुनः. भगवती, मधुनी. हे मधो, हे मधु. बाकी तर आपल्याला माहिती आहे मधु नाम दीर्घ होणार आहे. बाकी भीही, भ्यः, भ्यः, शु हे सगळीकडे काय सारखंच असतं. चलो, मधु. मधु, मधुनी, मधुनी. चालणार. मधु. नंतर दुसरा शब्द आपल्याला दिलाय दारू. दारू शब्दाचा संस्कृतमध्ये अर्थ आहे लाकूड. लाकड, लाकूड. दारू, दारुणी, दारुणी. दारू, दारुणी, दारुणी. लाकूड. तर लिहितो. मधु, मध. नंतर दारू, लाकूड. जानू. जानू, गुडघा. गुडगा. गुडघा. देन धनु. अंबू. अंबू, जल. जल. पाणी. हा, मग अंबुज. अंबुज म्हणजे कमळ. कमळ. पाण्यातून उत्पन्न झालेलं अंबुज. अंबू. पाणी. आता किती शब्द गेले? जल, वारी, अंबू. वस्तू. वस्तू शब्दाचा अर्थ वस्तूच, एखादी गोष्ट. वस्तू. वस्तू म्हणजे वस्तू, वस्तुनी, वस्तूनी. वस्तू, वस्तुनी, वस्तूनी. वस्तू. नंतर वसू. वसू बैल शब्दाचा ना. अर्थ काय? धन. धन. अच्छा. वसू, वसुणी. वसू म्हणजे वस बैल पण आहे ना. गाय, गाय. वसुबारस. गाय गाय. वसू भारत. हम्म. गाय. हो. 8 वसू ते पण आहेत वेगवेगळे. अश्रू. आपल्याला मागच्या पाठामध्ये गेलेला हे शब्द आहे अश्रू. अश्रू म्हणजे अश्रूच मराठीमध्ये. आसू. आसव. जतू. लाख. लाख माहिती आहे का तुम्हाला मराठीमध्ये? हो. माहिती आहे. ते ती लाल सोन्यामध्ये लांबट काठ होते ती. जळणारा पदार्थ एक. हो सर. लाख. ते सील करण्यासाठी वापरतात. अजून हम्म. कशासाठी वापरतात टाक. का ते? सोन्यामध्ये वगैरे पण काही करण्यासाठी. हा ते वापरायचे. सोन्यामध्येच नाही पहिला वापरला. वापरतात ना, आता पण वापरतात हा सोन्यात लाख लाख. लाख हो. लाल रंगाची ती. हम्म. जतू. लाख म्हणजे एखादा जळणारा, फ्लेमेबल, जळणारा पदार्थ. जसं त्या महाभारतामध्ये काय लक्षागृह बनवतात ते हेच असं हे पण वापरलं होतं त्याच्यामध्ये. हा. म्हणजे तूप आणि बऱ्याचशा प्राण्यांची कातडी सुद्धा त्याला लावली होती त्या गृहाला. तूप अच्छा. जे जे लगेच काय पेट घेईल, कापूर वगैरे सगळं. चला. श्मश्रू. श्मश्रू. श्मश्रू नाही, श्मश्रू. दाढी. तो श्मश्रू. कोणता दाढी. शब्द आपण दाढी. श्मश्रू, श्मश्रू, श्मश्रुणी, श्मश्रुणी. त्रपू. त्रपू. आता त्रपू म्हणजे एक धातू आहे. आपण त्याला मराठीमध्ये कथिल म्हणतो, कथिल. हम्म. हम्म. मला आठवत नाही मी कधी, तुम्ही तर माझ्या आधी अभ्यास केलाय, पण कथिल हा धातू ऐकलेला आहे, कथिल.
कासं नाही नाही तर कासेच बोलतात त्याला. है ना. कांस्यच असत. कतील हो. कथीललाच कासा शब्द आहे. कासे. कांस्य नॉर्मल भाषेमध्ये. कांस्य पदक मिळतं ना आपण त्याच्यामुळे. कासे. आणि हा कथील टणक थोडासा असतो. वैज्ञानिक शब्द आहे, टणक असतो विज्ञानामध्ये तो आलेला. टणक. आणि कासा हम्म. आपला नॉर्मल कोलोक्युअल हम्म. लँग्वेज. म्हणजे आपलं हम्म. बोली भाषेत किंवा बोली भाषेत. याच्यासाठी. हो. सानू म्हणजे पर्वत. मग आता किती शब्द गेले आपल्याला? पर्वत एक, गिरी दोन, तिसरा सानू. हम्म. पर्वत. पण सानू म्हणजे पर्वताचं टोक बर का, अख्खा पर्वत नाही. हम्म. चोटी. शेवटी. हम्म. शिखर. शिखर. तालू. तालू म्हणजे टाळू. टाळू. टाळ. हा. तालू. हे ना. डोक्यावरचं काय सर? हा. तालू येतं, ट येते सर. नाही नाही. टाळू की टाळू डोक्यावरच आहे आणि आपण जीभ लावतो वर, त्यालाही तालूच हा, यालाही म्हणतात ना. म्हणतात. करेक्ट हा, करेक्ट. जीभ ओके. ताळ्याला लावून बोलणं म्हणतात ना. हा. हे बरोबर आहे. हा. वाक्प्रचार आहे. टाळू टाळू हाच. टाळू. हा. चलो नेक्स्ट. काही धातू आहेत छान छान. चतुर्थ गणातले म्हणजे काय येणार? इथे लिहितो. चतुर्थ गण. चतुर्थ गण म्हटलं की विकरण य. य. सगळ्यात पहिलं आहे नृत. एक एक वाक्य बनवूया आपण. नृत म्हणजे नृत्यती. हम्म. बालिका मंचे नृत्यती. मुलगी मंचावरती स्टेजवरती हा. नाचते. व्यध. व्यध. व्यध्यते म्हणजे असं निशाणा लावणे प्रकार. व्यध. बघूया. मारणे पण निशाणा, त्याच्यावरून व्याध शब्द म्हणलेला बघा. व्याध. व्याध शब्द आपण ऐकलेला आहे. व्याध. So, व्यध धातूचा घय. व्याध. बघा. स्ट्राईक मारणे. स्टॅब मारना पिटना दुःख देना चुभाना. व्यध. विध्यती. हा. व्यध त्याचं काय रूप होतंय हे वेगळं आहे बरं का, थोडंसं बरं झालं बघितलं. व्यध विध्यती, नॉट व्यध्यते. पठती सारखं. हा. विध्यती. धीवर और अर्जुन मत्स्य नयनम. मत्स्य नयनम बाणेन विध्यती. काय करतो? बाणाने तो काय टिपतो, टार्गेट करतो, तोडतो, छेदतो. विध. विध्यती. पुष. पुष्यती. म्हणजे काय? पुष्टी देणे, एखाद्याला स्ट्रॉंग बनवणं, पुष्ट करणं. धष्टपुष्ट बोलतो ना, पुष्ट. अन्न. अन्नम. अन्नम अस्मान पुष्यती. जेवण काय करतं? अन्न काय करतं? आम्हाला पुष्ट बनवतं. आम्हाला. म्हणून अस्मान. अहम आवाम वयम. माम मा आवाम नौ अस्मानः. अस्मान बहुवचन. अन्न आम्हाला काय पोसतं, पोषण देतं, पोषण करतं. पुष्यती. शुष. शुष. शुष्यती. सुखवणे. सुकवणे. सुकवणे. वायू.
वस्त्राणि पुष्यति कंदी शुष्यति. हम्म. शिष्य हो ना. शुष्यति. शिष्य हम्म. बरोबर ना. वायुः वस्त्राणि शुष्यति. हम्म. होय. नेक्स्ट. तुष. तुष संतुष्ट होणं. काय येणार? तुष्यति. तुष्यति. आपण सुभाषित पाहिलं होतं बघा. जनाः प्रियवाक्यप्रदानेन सर्वे तुष्यन्ति जंतवः. पण आता धन पैसे. जनाः धनेन तुष्यन्ति. पैशामुळे काय होतात? खुश होऊन जातात. तुष्यन्ति. ओह. श्लिष. श्लिष. चिकटणे. श्लिष. दोन दोन अर्थ दोन दिले. अर्थ. एक अर्थ चालेल. चिकटणे आणि दुसरा अर्थ आलिंगन देणे. आलिंग आलिंगन देणे. बालकः मातरं श्लिष्यति. हम्म. पत्नी पतिं श्लिष्यति. श्लिष्यति. आलिंगन देते. ओके. तृप. तृप. तृपचं काय होतं? तृप्यतीच. तृप. तृप्त होणं. तृप्त होणे. तृप्यति. पाचकः भोजनं खादित्वा. भोजन खाऊन तृप्यति. तृप्त होतो. किंवा भोजनेन तृप्यते असं म्हटलं तरी चालेल. जेवणाने तृप्त होतो. जेवण काय झालं? तृप्त होण्याचं साधन झालं. पण आता पटित्वा आपण त्वा प्रत्यय बघितलाय तर म्हणून त्वा वापरलं. पाचकः जेवण बनवणारा. याचकः जेवण मागणारा. भिक्षुक. भिक्षुकः याचकः एकच. पाचकः भोजन खादित्वा तृप्यति. हम्म. रंज. रंज. रंज कसा चालतो? रज्ज होते. रंजचा रज्ज होतो. रंज. मूल धातू काय आहे? रंज. त्याचं काय होतं? रज्य. बघूया रज आपण. रुच्यते. रंज म्हणजे काय? एखाद्या गोष्टीमध्ये प्रसन्न अ, मग्न. मग्न होऊन जाणं. गुंगून जाणं. रंज. म्हणून मनोरंजन शब्द आलाय बघा. मनोरंजन. चतुर्थ गणातला धातू. रज्यती. रज्यतः रज्यंती. काय त्याचा अर्थ आहे? रागे त्याच्यामध्ये अटॅच होऊन जाणं, गडून जाणं. रज्यती. हम्म. जनाः चलचित्रे रज्यंती. माणसं मूवीच्या ठिकाणी. चलचित्र मूवी. चलचित्रम रज्यंती. चलो शेवटचं. शुद्ध. शुद्ध. ध. शुद्ध. शुद्ध्यती. त्या दिवशी आपण पाहिलं होतं. अद्भिर. अद्भिर्गात्राणि शुद्ध्यन्ति. मनःसत्येन शुद्ध्यति. विद्यातपोभ्यां भूतात्मा. छान श्लोक होता. शुद्ध्यति. म्हणजे काय? शुद्ध होणे. मानवाः नामस्मरणेन. नामस्मरणेन शुद्ध्यन्ति. माणसं काय होतात? नामस्मरणाने
काय होतात? शुद्ध होतात. तो शुद्ध. इथे घेती झालाय. ओ शुद्ध्यती. उदाहरण वाक्यामध्ये बरोबर. मानवाः नामस्मरणेन शुद्ध्यन्ति. अच्छा, ठीक आहे. हम्म, आता दोन गोष्टी आपल्याला शिकायच्या. त्यातली एक परवा. उद्या नाही, परवा. कुठली ती? जो हा नवुल तृच्छ. नवुल नावाचा प्रत्यय. नवुल सोपा आहे अगदी. जाणारा, येणारा, बोलणारा, खाणारा, पिणारा असा कर्त्या अर्थामध्ये होते. ते आपण पाहूया सविस्तर. आता आपल्याला बघायचंय स्वादू म्हणजे काय? स्वादिष्ट, अतिशय रुचकर, खमंग. रुचकर. हा, रुचकर, खमंग, रुचकर, स्वादू. आणि दुसरा शब्द आहे बहु. आता हे दोन्ही पण काय आहेत? विशेषण आहे. बरोबर. हो. बहु म्हणजे अनेक. खूप. अनेक. हम्म. अनेक. आता आपण फक्त बहु बघूया. स्वादू पण बघूया. बहु. आता मला बहु हा अनेक आहे म्हणजे काय येणार? हा नित्य बहुवचनामध्ये येणार का? हम्म. बघा. गुरुहु होय. गुरु गुरवः. बहुः बहु बहवः. बहवः छात्राः संस्कृतं पठन्ति. क्लिअर? हो. हम्म. छात्र असल्यामुळे तो चालला गुरु सारखा. आता बहु काय आहे? विशेषण आहे. पुल्लिंग झालं. नपुंसकलिंग. आताच आपण बघितलं मधु मधुनी मधुनी. मग बहुनी वनानी दहंती. अनेक वन काय होतात? जळतात. हो. जळून खाक होऊन जातात. मग आता इथं बहुच नाही येणार नेहमीच. वनानी असल्यामुळे मधु मधुनी मधुनी वनानी. आणि स्त्रीलिंग शब्द कसं चालणार बरं? हा आठवतंय का एखादा? तो बहुना. नाही नाही नाही. स्त्रीलिंग शब्द उकारांत स्त्रीलिंग कुठला माहिती आहे आपल्याला? असं म्हणा. कारांत. तर आता एक गेला वर बघा. धेनुः धेनु धेनवः. मग इथे पण काय येणार? बहु बहु बहवः. बहवः बालिका. इथं मग बहवः का झालं? कारण की शब्द चालताना तसा चालतो तो. कसा? धेनुः धेनु धेनवः. गुरुः गुरु गुरवः. म्हणून दोन्हीकडे बहवः बहवः आलं. ओके. बहवः बालिका नृत्यंती. खूप साऱ्या मुली नाचत आहेत. तसंच स्वादू. स्वादू पुल्लिंगामध्ये कसं चालेल? स्वादुः पुल्लिंग स्वादुः सुपः अस्ति. म्हणजे स्वादिष्ट. सूप म्हणजे डाळ मराठीमध्ये. डाळ सूप सूपः. स्वादुः सुपः. स्त्रीलिंगामध्ये स्वाद. धेनुः धेनुः स्वादूच. नाही नाही उकार स्त्रीलिंगामध्ये कसा चालेल हा? धेनू सारखाच. धेनुः धेनु धेनव. स्वादुः रोटिका. आता आपल्याला फक्त स्त्रीलिंग शब्द बघायचा आहे. रोटिका स्वादुः अस्ति म्हणा किंवा स्वादुः रोटिका अस्ति म्हणा. आणि नपुंसकलिंग स्वादू. स्वादू. नपुंसकलिंग तक्रम ताक. हम्म. स्वादुः सूपः दाल. स्वादुः रोटिका. स्वादू तक्रम. पुल्लिंग गुरुः. स्त्रीलिंग धेनुः. लिहायला पाहिजे इथे खरं तर. इथे लिहा. पुल्लिंग गुरु गुरु.
नपुंसकलिंग हम्म, मधु, बरोबर. आणि स्त्रीलिंग धेनू. धेनू. धेनू त्याप्रमाणे चालवायचं आपल्याला. हे कसं पण चालू द्या, हे ते त्याच्या शब्दानुसार चालणार. इकडे ऊ आहे म्हटल्यानंतर इकडे पण ऊ आहे ना. रोटिका स्त्रीलिंग शब्द रोटिका सारखंच चालणार. दिस मच. नवल प्रत्यय आपण पुढच्या याच्यामध्ये बघूया. पण हे लक्षात ठेवा बरं का, बहुत याचा प्रयोग बऱ्याच वेळा केला जातो. म्हणजे गडबड होते मुलांची, तर कायम गडबड होत राहते. म्हणून मी त्यांना सांगतो, जर तुम्ही स्वतः काही लिहित असाल तर बहु शब्दाच्या ऐवजी अनेक वापरा. दोघांचा अर्थ सारखाच आहे. बहुमध्ये कन्फ्युजन होतं. ठीक आहे. तर विशेषण असल्यामुळे तीनही लिंगांमध्ये, सातही विभक्त्यांमध्ये तो चालणार आहे. दॅट्स इट. होय. ओम शांती 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 शांती.